तर थेट जातोय वरळीच्या कोळीवाड्यामध्ये सध्या नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मीनाक्षी, कशा पद्धतीचा जल्लोष आता त्या ठिकाणी पाहायला मिळतोय? शुभम, खऱ्या अर्थाने मी वर्सोवाच्या ठिकाणी आहे। वर्सोवाच्या बेसाव्या गावा ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे, कारण खऱ्या अर्थाने आज नारळी पौर्णिमा आहे आणि कोळी बांधवांसाठी हा महत्त्वाचा सण आहे, मोठा सण आहे। आपण पाहतोय की कोळी बांधव हे सगळेच पारंपरिक वेशभूषेमध्ये पाहायला मिळतात। वर्षभर या सणाची वाट बघत असतात आणि याची तयारी जी आहे ती देखील चालू असते। या कोळी बैलांकडून आपण जाणून घेऊया, दर्यासागराला या ठिकाणी नारळ जो आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मिरवणूक जी आहे ती निघणार आहे। काय सांगाल, कसा उत्साह आहे? खऱ्या अर्थाने जोश आहे, उत्साह आहे। 9 वर्षात आम्हाला हंडी भेटलेली आहे आणि लग्नानंतर ही पहिली दही हंडी असल्यामुळे नारळी पौर्णिमेचा पहिला सण आम्हाला भेटलेला आहे। खूप एन्जॉय करत, खूप तयारी चालू केलेली। काय सांगशील, वर्षभर तुमची तयारी सुरू असते, अगदी तुम्ही किती वेळ घेता या संपूर्ण वेशभूषेसाठी? 9 वाजल्यापासून रेडी व्हायला आलेलो आहेत आणि आम्ही 4 ते 5 वाजता आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत। इतका वेळ आम्ही बसून होतो सर्वांचा मेकअप होण्यासाठी। नंतर आमची 5 वाजता रॅली निघाली, नंतर 6-6:30ला आम्ही नारळ दर्याला अर्पण केलेला आहे आणि त्याची मनोभावे पूजा केलेली आहे। आई, 9 वर्षानंतर हा मान तुम्हा लोकांना मिळत असतो, त्यामुळे 9 गल्ल्या आहेत वेसावा गावामध्ये। यंदाचा मान कोणाला आहे? 2025ला आम्हाला मान भेटलेला आहे। आम्ही दर्याला नारळ अर्पण करतो। दर्यासागर आता शांत हो आणि आमच्या धंद्याला सुरुवात होऊ दे। गोविंदे। निश्चितच सर, आपण पाहतोय की या ठिकाणी पाऊस देखील पडायला सुरुवात झालेली आहे। काही कोळी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। बाबा, काय सांगाल, मोठा उत्साह असतो या ठिकाणी, मोठा सण आहे आज कोळी बांधवांसाठी, कसा जल्लोष आहे इथे? जल्लोष असं वाटतं की आम्ही सुवर्ण स्वर्गामध्ये आलोय, असं वाटतं की स्वर्ग आम्हाला दिसतोय अख्ख्या गावामध्ये आणि अख्ख्या कोळीवाड्यामध्ये। असा कधी बघितला नाही आणि असा कधी आयुष्यामध्ये बघायला भेटणार नाही। माझी आता झाली 60-62 वर्ष, पण आता कधी होणार आहे याचा आयुष्यामध्ये आम्हाला 16 सण या वर्षाला माहिती। गोविंदे। 9 दिवसामध्ये 9 उत्साह सप्ताह असतो खऱ्या अर्थाने वेसावा गावामध्ये। दर दिवशी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये तुम्ही असतात, त्याची तयारी दर वर्षानिमित्तानं आपण पाहतो की वर्षभर ही तयारी सुरू असते, त्यामुळे यंदा कशा पद्धतीत हा उत्साह असणार आहे? आम्ही 9 वर्षाच्या अगोदरच एक सेविंग होती, ती सेविंग साईडला करून ठेवली आहे, म्हणजे पुढे जाऊन डायरेक्टली लोड नको आहे आपल्याला कुणाला, त्याच्यासाठी आम्ही सेविंग काढलेली आहे। ते आता हा वर्षाचा उत्सवाचा खर्च कमीत कमी जास्त असतो, तो आपल्याला जास्त एका टायमाला काढू पण शकत नाही, त्याच्यामुळे आपण तो हा फंड मारतो। फंडच्या हिशोबाने आपल्याला वर्षापायी तो फंड काय कामी पडतो आपल्याला आणि त्याच्याने आपली वेशभूषा आपली हे होते, स्थापन होते। त्याच्यामुळे हा उत्सव व्यवस्थित सर्वांना दुखापत नाही, कुणाला अंगावरती नाही आणि काय नाही। गोविंदे। निश्चितच सर, आपण पाहतोय की वाजत गाजत ही मिरवणूक आता निघालेली आहे, त्यामुळे वर्सोवाच्या या समुद्र किनारी सगळेच कोळी बांधव जमलेले होते आणि ते आता आपल्या घराकडे निघालेत। ही मिरवणूक जी आहे ती वाजत गाजत संपूर्ण वेसावा गावामध्ये फिरत असते, त्यामुळे दर्यासागराला नारळ अर्पण करून आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की संपूर्ण वेसावा गाव जे आहे ते याच वर्सोवाच्या समुद्रकिनारी जमलेलं आहे आणि आता इथून ही मिरवणूक जी आहे ती संपूर्ण वेसाव्या गावामध्ये फिरणार आहे आणि 9 दिवसांमध्ये हा संपूर्ण उत्सव जो आहे तो अगदी गोपाळकाळा येईपर्यंत साजरा केला जातो। शुभम, उल्लेख तू केला, साधारणतः किती वेळ ही मिरवणूक चालेल आणि त्यानंतर दर्याला नारळ अर्पण केला जाईल, नेमकी या संदर्भातली माहिती काय? शुभम, आत्ताच थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी दर्यासागराला नारळ जो आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे आणि आजपासूनच आपण पाहतोय की 9 दिवसांचा हा उत्सव वेसाव्या गावामध्ये सुरू असतो, त्यामुळे यंदाचा मान जो आहे तो आपण पाहतोय की डोंगरी गल्लीला मिळालेला आहे। 9 गल्ल्या आहेत या वेसाव्या गावामध्ये आणि 9 वर्षाने प्रत्येक गल्लीला जो आहे तो मान दिला जातो, त्यामुळे वाजत गाजत माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो की ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि त्यामुळे नाचत गाजत ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती वर्सोवाच्या या संपूर्ण किनाऱ्यावरनं गावामध्ये जात असते आणि गावात हे सगळेच कोळी बांधव जे आहेत ते नाचत गाजत जे आहे ती मिरवणूक जी आहे ती
अगदीच तर कोळी बांधवांचा उत्साह देखील शिगेला पोहोचल्याचं मीनाक्षी आपल्याला पाहायला मिळते. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.